हॅलो, आपण आलोय आता पु ल देशपांडे गार्डन मध्ये जायचं. चला आता चला नाही तिकडे तिकीट काढायचं. इकडे बघू शकताय खूप दिवस तिघ जण. हॅलो हॅलो हॅलो, चलो आपल्याला जायचं आता गार्डन मध्ये. तुम्ही पण घ्या. हा माझ्यापेक्षा छान तुम्हाला येते गार्डन. श्री स्वामी समर्थ मंडळी. पाहताय ना, आज आपण आलो या पु ल देशपांडे या गार्डनमध्ये. गार्डन तर खूप सुंदर आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे आणखीन छान वाटतंय. फारशी गर्दी अजून झालेली नाही, जरा लवकरच आलो होतो आम्ही. या ठिकाणी जपानमध्ये असलेलं किंवा जपानी स्टाईलमध्ये असलेलं हे गार्डन आहे बरं का. बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल. तुमची पाहिलेलं नसेल तर नक्कीच या ठिकाणाला आवश्यक भेट द्या. तर पाहता या ठिकाणी सुंदर अशी हिरवळ आहे. उन्हातून आल्यानंतर एक नंबराचं हे खळखळ शांत वाटतं. या ठिकाणी आल्यानंतर हे खळखळणारे पाणी पाहून तर एक नंबर असं वाटतं बरं का. दृश्य तर खूप सुंदर आहे. मनाला शांतता मिळते या ठिकाणी आल्यानंतर. आणि आम्ही हे म्हणजे खूपदा आलो आम्ही, पण या वेळेस ना आम्हाला फार असा गॅप पडला. त्यामुळे म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी तर व्हिडिओ तर हा झालाच पाहिजे ना. तर बघू शकताय मस्त सुंदर असं पाणी असल्यामुळं अगदी गार या ठिकाणी वाटत आहे. तर छानपैकी वरून घेऊया शूट भारी घेईल. तर मंडळी हे वरून पाहिल्यानंतर ना हे दृश्य अगदी मनाला भावून जातं बरं का. खूप भारी वाटतं हे दृश्य वर गेल्यानंतर ना पाहिल्यानंतर. थोडंसं टेकडी आहे तिथं आपण थोडंसं चालून गेलो की हे आपल्याला वरून हा नजराणा तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर असं खाली असलेलं हे वातावरण शांत निवांत ठिकाणी येत आहे ना, नक्की या. तर उन्हाळ्यात जर तुम्हाला मुलांना शाळेला सुट्टी लागली असेल तर या ठिकाणाला तुम्ही मुलांना फिरायला घेऊन येऊ शकता. तर खूप जास्त असं नाही आहे. आपण सारसबागपासून पुढं आलो पुण्यामध्ये की अगदीच काही मिनटाच्या अंतरावरतीच हे असलेलं पु ल देशपांडे हे गार्डन आहे. तर काही फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि सनसेटचा वेळ झाल्यानंतर ना इथला हा तुम्हाला सनसेट एक नंबर दिसतो बरं का. हा पण तुम्ही बघू शकता एक भारी असा हा सनसेट आहे. आणि इकडं हे छोटे छोटे झरे केलेले आहे. इकडं हा वरती जाऊन तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता असं हे असलेलं गार्डन आहे. एक नंबर. जेवढं तुम्ही फिरताना तेवढंच तुमच्या नजरेत भरून आणा हे फक्त. आणि हे तळं पाहताय ना, या ठिकाणी थोडे कारंजे आहेत आणि तळ्यामध्ये असलेले मासे अगदी लहान मुलांना आवडतील असे आहे बरं का. रंगीबेरंगी मासे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बघू शकता इकडं मस्त असा हा सनसेट पॉईंटसुद्धा आहे. बरेच जण सनसेट पाहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी थांबलेला असतात. सूर्य मावळताना एक नंबर असा दिसतो. आणि जे सूर्याचे प्रतिबिंब आहे हे पाण्यात पडतात. जणू काही पाण्यात सोनंच पडलेलं आहे असं हे असलेलं सुंदर असं वातावरण आपल्या ह्या पुणे भागात पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळणारं आहे. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तळ्यात सुद्धा मासे या ठिकाणी दिसत आहे. खूप सुंदर असं वातावरण लहान मुलांना सुद्धा आणि मोठ्यांना वॉकिंग करण्यासाठी सुद्धा हे भारी असलेलं वातावरण एकदा तुम्ही नक्कीच यावं असं मला वाटत आहे. जे पुण्याजवळ असेल त्यांनी सुद्धा नक्कीच यावा. आणि आता या ठिकाणी बघू शकताय तुम्हाला मी तळ्यात असलेले मासे दाखवलेले रंगीबेरंगी असल्याने पटकन दिसले जातात. मंडळी पाहिलं ना हे सुंदर असं निसर्गाचं वातावरण कोणाला पाहायला आवडत नाही, सर्वांनाच आवडते ना. तर मंडळी आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.